नमस्कार, के5 न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सध्या जिल्हा परिषद निवडणूक व पंचायत समिती निवडणूक 2026 या अवघ्या एका दिवसावर आलेली आहे आणि निलंगा शहर किंवा निलंगा पूर्ण तालुका ह्यामध्ये एक अशी खळबळ आली आहे की शिवसेना शिंदेगड याचे नेते आदरणीय पंडित धुमाळ साहेब हे भारतीय जनता पार्टी पक्षाला जाहीर पाठिंबा दिले अशी सर्वांकडे बातमी पसरली जात आहे. परंतु सत्य काय ते जाणून घेण्यासाठी आपण आलो आहेत आदरणीय पंडित धुमाळ साहेबांपाशी. जाणून घेऊन त्यांच्याकडून की सत्य परिस्थिती काय. नमस्कार सर. नमस्कार. आपली सत्य परिस्थिती काय. आज सकाळी शिंदे सेनेकडून उभारलेले आमचे मित्र हलगरा जिल्हा परिषदेचे उमेदवार उल्हास सूर्यवंशी राहणार माकणी यांनी सन्माननीय आमदार संभाजीराव पाटील यांच्या पॅनलमध्ये जिल्हा परिषद सदस्य तानाजीराव बिराजदार यांना पाठिंबा जाहीर केला आणि तसं पत्रही दिलेलं आहे. मात्र काही मीडिया असतील किंवा इथले तुमचे यूट्यूबर असेल किंवा कुणी वैयक्तिक एखाद्या मोबाईलवाला असेल यांनी जाणून बुजून किंवा त्यांच्याकडून काही चूक झाली असेल तर मला माहीत नाही. अशी काही बातमी दिली की आम्ही सर्व सदस्य शिंदे सेनेनं पाठिंबा दिला, विड्रॉल केला असं दाखवलं गेलं. ही बातमी सारासार पूर्ण चुकीची असून एकमेव जिल्हा परिषद हलगरा जिल्हा परिषद उमेदवार फक्त पंचायत समिती सुद्धा नाहीत. इतर कुठल्याही उमेदवारांना पाठिंबा किंवा उमेदवारी काढलेली नसून या सर्व मतदारांनी याची नोंद घ्यावी व या फेक बातमीला पूर्णविराम द्यावा. धन्यवाद. बरोबर. तर हे होते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आदरणीय पंडित धुमाळ साहेब, जे की स्वतः म्हणत आहेत की फक्त हलगरा जिल्हा परिषद गटातून जाहीर पाठिंबा दिलेला आहे, ना की पूर्ण तालुका व विधानसभा दिलेलं नाही असं त्याने स्पष्टपणे सांगितलेले आहेत. आणि लोकांवरून त्याने असं सांगत आहेत की लोक खोट्या अफवावर विश्वास करू नये आणि जे सत्य आहे ते दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून. आणि पत्राची कॉपी पण आपल्या चॅनलला त्यांनी दिलेली आहे. मी शाजेब कादरी, जिल्हा प्रतिनिधी लातूर.